या बातमीचे प्रायोजक आहेत सरगम कलेक्शन। रमजान निमित्त होलसेल पेक्षा स्वस्त ब्रँडेड शर्ट। आमचा पत्ता जगदंबा चौक, सोलापूर। झारखंडचा धर्मेंद्र मित्रांबरोबर गुजरात पाहायला गेला, पण सोलापुरातच भरकटला। मित्र गावी गेले, नंतर खूप शोधलं पण तो सापडला नाही। तब्बल 22 वर्ष गेली। रेल्वे कर्मचारी रमेश मीना यांना हा मनोरुग्ण रस्त्यावर दिसला आणि त्यांनी चौकशी करून धर्मेंद्र सिंगला गावी पाठवण्यासाठी व्यवस्था केली। धर्मेंद्र सिंग 7 रस्ता परिसरात उन्हात पावसात तसेच पडून राहत होता। ही बाब सोलापुरातील रमेश मीना यांना कळाली। त्यांनी धर्मेंद्रशी मैत्री केली, त्याला बोलतं केलं। गावाचं नाव सांगण्या इतका तो आत्मविश्वासाने बोलू लागला। मग काय, सारच सोपं झालं। धर्मेंद्रच्या आईला व्हिडिओ कॉल लावला आणि मायलेक एकमेकांकडे पाहत फक्त रडतच राहिले। धर्मेंद्र सिंग हा 7 रस्ता परिसरात भटकतोय हे मीना यांना त्यांच्या मित्रांनी सांगितले। त्यांनी सुरुवातीला त्याची भूक भागवली, नंतर संवाद साधायला सुरुवात केली। तो झारखंड मधील बोकारो जिल्ह्याचा असल्याचे त्यांनी सांगितले। त्यानंतर मीना यांनी बोकारो जिल्ह्यातील नारायणपूर येथील सब इन्स्पेक्टर अनिल लिंडा यांच्या माध्यमातून त्याच्या कुटुंबियांचा शोध घेतला। लिंडा यांनी पोलिसांनी घरी जाऊन व्हिडिओ कॉल लावून धर्मेंद्रच्या आईला फोन दिला। नंतर सारे सुरळीत झाले। धर्मेंद्रच्या भावाला बोलावून त्याला पाठवले। नुकतेच त्याचे पोखरिया गावात वाजत गाजत स्वागत करण्यात आले। धर्मेंद्रची गुजरातमध्ये गेल्यानंतर मित्रांशी चुकामुक झाली। मित्रांनी 2 दिवस वाट पाहून पुन्हा ते आपल्या घरी गेले, त्यामुळे कुटुंबीय व्यथित झाले। त्यामुळे धर्मेंद्रला शोधून आणल्याशिवाय घरी येणार नाही असे म्हणत 2 वर्षानंतर त्याचे वडील गेले। अद्यापही ते परतले नाहीत अशी माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली। सर, आपका नाम क्या? फयाज। तो दोस्तों, ये फयाज सर बहुत ही नेक दिल के इंसान है। इन्होंने ही धर्मेंद्र को इतने दिन से संभाल के रखा है और ये इनकी पूरी मदद करते थे। इनको खाना पिलाने में जो भी रहता था बहुत अच्छी हेल्प करते थे और अब भी 22 सिगरेट का एंजॉय कर रहा है। धर्मेंद्र बहुत अच्छा आदमी है, किसी से पैसे नहीं मांगता, ये इसकी एक सबसे बड़ी खासियत है। और आज हमको बहुत अच्छा लग रहा है कि धर्मेंद्र इसकी लाइफ में कुछ बदलाव आ रहा है और ये इसके घर जाना चाहता है। धर्मेंद्र घर जाना चाहेगा ना? घर जाएगा ना? हाँ, किधर? बोकारो। फिर गांव का नाम कौन सा बताया था आपने? नहीं, गांव का नाम आपका गांव का नाम क्या है? गांव का नाम। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।